सांगितलं मी आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला विचारू नका। एक मिनिट, मी सांगतोय ते फायनल। म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान भवनात चाललेलो आहे। मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते। ओके ओके सुरेश दादा असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा। ओके ठीक आहे ओके चला जाऊ दे। पवार देखील आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि तिथेच मी बोलेन असं अजित पवारांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी काही बोलण्यास त्यांनी इथे मात्र नकार दिलाय। विधान भवनामध्ये पोहोचल्यावर बोलू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। एक मिनिट पायऱ्यांवर सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याचबरोबर कोकाट यांचाही राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। याच मागणीवरून विरोधकांचं आंदोलन सुरू आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि त्याच्याच बाजूला सत्ताधाऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे अबू आझमींच्या वक्तव्यावरून। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांची आंदोलनं विधान भवनाच्या पायऱ्यावर। दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधान भवनात थोड्याच वेळात राजीनामा दिलाय, राजीनामा घेतलेला आहे सर। फिडमिलचं प्रस्तावाचं काय झालं ते सांगितलं मी आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला विचारू नका। एक मिनिट, मी सांगतोय ते फायनल। म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान भवनात चाललेलो आहे। मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते। ओके ओके सुरेश दादा असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा। ओके ठीक आहे ओके चला जाऊ दे।